पूर्वीच्या काळी म्हणजे 700-800 वर्षापूर्वी एक घटना घडली होती हरिद्वारला. ओके. त्या घटनेमध्ये असं होतं की आपल्यामध्ये एक मान्यता आहे की वर्षातला एक महिना जो असतो ना त्याच्यावर धरतीला आपण माता म्हणतो है ना? तर धरती मातेवरती हल चालवायचा नसतो. वर्षातला एक महिना असा असतो इट इज अश्युम की ती गर्भवती असते त्यावेळेला धरती माता. तर नांगरायचं नाही त्यावेळेला. तर आता काय झालं होतं त्यावेळेला दुष्काळ पडला होता. आता दुष्काळामध्ये रिव्हर जी असते त्या रिव्हरचा जो एरिया असतो त्याच्यात मॉइश्चर कंटेंट असतं है ना. त्याच्यामुळे लोक शेती करायला नदीपात्रात घुसले. हं? आता सर्वायवलचा मुद्दा होता. पीक नाही काढलं तर जेवणार काय. बरं एका साईडला मान्यतेचा मुद्दा होता की नदीच्या हद्दीत जायचं नसतं. हं? आता धरतीवरती नॉर्मल जमिनीवरती हल चालवायचा नाही आहे तर नदीपात्रात जायचं नाही हे आपलं पूर्वीची मान्यता. ती नदीची हद्द आहे है ना. पण सर्वाईव्ह व्हायचं आहे आणि मॉइश्चर कंटेंट तर तिथंच आहे. नाही पीक काढलं तर जेवणार काय. या कन्फ्लिक्ट झाला होता मोठा. तर त्यावेळेला समाजामध्ये दोन भाग पडले. कोणी म्हणायचं की नाही जगायचं आहे तर आपल्याला करावं लागेल आणि कोणी म्हणायचं नाही नाही आपली बिलीफ सिस्टम आहे की नदीपात्रात आपण जात नाही एन्क्रोच करत नाही. तर तो संघर्ष झाला. तर सगळे लोक मिळून पूर्वीच्या काळी आहे ना सगळे जे एज्युकेशन सिस्टम होतं गुरुकुल तर हे सगळे नदी किनारी असायचे. ऋषीमुनी असायचे आणि त्यांच्याकडे शिक्षण व्हायचं. ते नॉलेज द्यायचे. तर दे वेर सपोज टू बी नॉलेजेबल पीपल ऋषीमुनी. सो हे सगळा समाज तिकडे गेला की तुम्ही तुमचं काम आहे नदीची रक्षा करायचं आणि तुम्ही काय नुसते बसून राहिले वगैरे वगैरे. तर ते म्हणे हा विषय थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. काय वन साईड सर्वायवल आणि वन साईड आस्था आहे. सो हा विषय असं सिंपल नाही आहे. तो आपण राजाला पण बरोबर घेऊ डिसिजन मेकर. सो मग असं ठरलं की राजा प्रजा आणि विद्वान लोक संत राजा संत शासन समाज यांनी एकत्र यायचं असं ठरलं. मग कधी एकत्र यायचं कुठे भेटायचं. त्यावेळेला आपली ॲस्ट्रोलॉजी खूप पॉवरफुल होती. ओके. आता त्याच्यामध्ये गुरु हा जो ग्रह आहे ज्युपिटर हा पॉझिटिव्ह एनर्जीचा कारक आहे. तर ते गुरुचीच हे काय आहे डायरेक्शन काय आहे अर्थच्या कुठल्या अँगलमध्ये आहे त्याच्यावरनं अर्थचं ॲटमॉस्फिअर त्या पर्टिक्युलर पॉईंटला खूप गुरुमध्ये ऑक्सिजनची मात्रा खूप आहे आणि इट इज कन्सिडर्ड टू बी पॉझिटिव्ह एनर्जी. सो असं ठरलं की गुरु या दिवशी इथे इथे चांगला आहे तर आपण इथे बसू. मग ते त्या दिवशी तिथे कोण कोण बसणार राजा प्रजा आणि सगळे लोक विद्वान लोक इंटेलेक्च्युअल्स. मग ते बसायचं ठरलं. त्याच्यानंतर ब्रेन स्टॉर्मिंग झालं. डीप समुद्रा इतकं डीप ब्रेन स्टॉर्मिंग. प्रत्येकाची पॉईंट ऑफ व्ह्यू प्रॉस्पेक्टिव्ह नाही का नॉलेज घुसळ मिसळ करून त्याच्यातून व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड व्हॉट इज पापा अँड व्हॉट इज पुण्य व्हॉट इज अमृत व्हॉट इज विष हे डिफाईन करायचं सगळे मिळून. आणि मग त्याच्यावरती त्या राजाने शिक्का मारायचा दिस इज द लॉ. ओके. मग ही सिस्टम पडली की त्या त्या वेळेचे जे काही टेक्निक म्हणजे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स असतील त्या त्या काळामध्ये परिस्थितीनुसार त्याच्यावरती मेजर ब्रेनस्टॉर्मिंग करणे व्ह्यूजचं एक्सचेंज होणे. त्या काळात इंटरनेट वगैरे काहीच नव्हतं तर कम्युनिकेशन सिस्टम नव्हती. मग साऊथला एखादा शोध लागला तर त्याचं नॉर्थला माहिती नाही पडायचं. मग या वनस्पतीचा फायदा असा होतो असा असा आजार झाला तर असं असं होतं नाही का. सो शेअरिंग द नॉलेज शेअरिंग ओके बरोबर हे पण व्हायचं. आणि सगळी प्रजा यायची त्या ब्युटिफुल ॲटमॉस्फिअरमध्ये बिकॉज ऑफ गुरु. मस्त आंघोळ करायची
विषाचे विचार, पापाचे विचार, वाईट विचार सोडून चांगले विचार घेऊन जायचे. दॅट वॉज द बेसिक कन्सेप्ट ऑफ कुंभ. ओके. नाऊ व्हॉट हॅज हॅपन, आंघोळ पहिला कोणी करायची आणि कुंभाकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे तो पैसे कमवणे. बरोबर. पर्वणी आहे, म्हणजे पर्वणी म्हणजे काय, तर मला किती पैशाचा फायदा होईल. ॲज अ सोसायटी, ॲज अ लार्ज नेचरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते ब्रेन स्टॉर्मिंग होणं एक्सपेक्टेड आहे. ओके. व्हॉट वी आर ट्राईंग टू डू इज हरित कुंभ. हरित कुंभ म्हणजे आत्ताचा करंट सर्वात सिरियस इश्यू जर कुठला असेल तर दॅट इज क्लायमेट चेंज. त्याच्याने सगळंच अफेक्ट होत आहे. सो त्याच्यावरती समुद्रा इतकं खोल ब्रेन स्टॉर्मिंग व्हावं है ना. अँड व्हॉट इज गुड फॉर नेचर, व्हॉट इज बॅड फॉर नेचर शुड बी डिफाईन्ड. अँड वन मेसेज शुड पीपल टेक, सम मेसेज विच विल बी कॉल्ड एज कुंभ आदेश, विच यूज टू बी, म्हणजे पूर्वीच्या काळी तसं समजलं जायचं की या वेळेसच्या कुंभाचा हा आदेश आहे जगाला. ओके. अच्छा. है ना. इवन अकबर यूज टू कम देअर इन प्रयागराज. इवन पेशवा यूज टू कम इन नाशिक. म्हणजे राजा लोक येऊन बसायचे, सगळी व्यवस्था करायचे. तर राजा म्हणजे आता कोण, सरकार. बरोबर. तर सरकार सगळी इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळी व्यवस्था करणे, लोकांनी येणे, बसणे, ब्रेन स्टॉर्मिंग करणे, दिस इज एक्सपेक्टेड. ओके. सो मी तुला पहिलं तर डेफिनेशन ऑफ व्हॉट इज कुंभ हे पहिला एक्सप्लेन कर. आता तुझं दुसरं पर्पज सांगा काय. आता तुम्ही जे बनवताय डॉक्युमेंटरी, हो. सो तुमच्या डॉक्युमेंटरीची थीम, आता दुसरं म्हणजे हे पण आहे की आपण मागचा कुंभमेळा झाल्यानंतर बरंच मेहनत घेऊन या कुंभमेळा या कन्सेप्टला युनेस्कोचं इंटेंजिबल हेरिटेज डिक्लेअर केलं. बरोबर. नाही का. Why people come without any invitation? Crores of people come together on a particular day. So त्या वेळेच्या एनर्जी लेवल्स असतात. म्हणजे अमावस्येच्या वेगळ्या असतात, स्टार्सचं वेगळं असतं, पौर्णिमेच्या वेगळ्या असतात. ॲस्ट्रॉलॉजीचा त्या काळातला अभ्यास होता. म्हणून लोक त्या पर्टिक्युलर दिवशी येऊन स्नान करण्यात, तर लोक सी मायथॉलॉजी इज अ डिफरंट थिंग. ओके. बट आपलं जे कल्चर आहे बेसिकली, संस्कृती म्हणा, सनातन म्हणा, धर्म म्हणा, व्हॉट एव्हर, ते बेसिकली ना इट इज अ सायन्स. ओके. आणि ते लोकांना प्रॉपरली समजावं म्हणून त्याला कनेक्ट केलं मायथॉलॉजीशी. स्टोरी फॉर्ममध्ये सांगितलं. मग ते स्टोरी फॉर्ममध्ये सांगितल्याने कळतं. पण लोकांनी स्टोरीजच फक्त लक्षात ठेवल्या, त्याचा मेसेज नाही लक्षात. व्हॉट इज द मेसेज, वाय तुळशीचं झाड घराच्या समोर असावं, सकाळी सकाळी त्याची पूजा करावी, का सूर्याला सकाळी देतात नाही का. मग ते जर सांगायला गेलं असतं त्यावेळेला त्याचे रेज असे असतात आणि मग ते तुम्हाला एनर्जी मिळते, विटॅमिन डी मिळतं. किंवा तुळशीला हे केल्यानंतर तो ओझोन एमिटिंग वनस्पती आहे. बरोबर. बरं, पिंपळावरती मुंजा असतो सांगितल्यानंतर भीती वाटते. कारण पिंपळ 24/7 तुम्हाला ऑक्सिजन देत आहे. हे सांगितलं तर त्या काळात समजणार नव्हतं, म्हणून मायथॉलॉजी कनेक्ट केली. पण इट इज अ सायन्स. आत्ताची जी बेसिक कन्सेप्ट आहे तर ती आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सर्वात मेजर लार्जेस्ट एन्क्रोचमेंट ऑन द प्लॅनेट इज ऑफ प्लास्टिक. आपण विचार करतो की बा रिव्हरमध्ये एवढा हा घुसला नाही का, ते तेवढ्यापुरतं एन्क्रोचमेंट आहे. पण ॲज अ होल प्लॅनेटवरचं जर एन्क्रोचमेंट बघाल तर सर्वात जास्ती पोल्युशन आपलं एन्क्रोचमेंट इज ऑफ प्लास्टिक. समुद्र अडचणीत आलेला आहे. ओके. म्हणून आपण येणाऱ्या कुंभला आता सागर कुंभ पण म्हणतोय. समुद्र ॲज अ होल 7 समुद्र नाही आहेत, एकच समुद्र आहे. जर इफ यू अश्यूम की
आपण हीच चर्चा आपण प्लॅनेट अर्थवरचे नाही आहोत, आपण कुठेतरी मार्सवर वगैरे बसलो आणि तिथले आहोत आपण. तर आपण ॲड्रेस काय सांगू अर्थचा किंवा डिस्क्राईब काय करू? तर आपण काय विचार करू, म्हणजे ते नाही का पाणी फिरतं, 70% ओशन आहे, वॉटर आहे. तर ते दिसताना तिकडनं नासामधनं काय दिसणार आहे, पाणीच फिरताना दिसतंय ना. त्या 30% मध्ये आपण कुठे कुठे उगवलेले आहोत, आपण असं बसलेलो आहोत. पण 70% इज वॉटर. मीन्स ओशन इज वन. आपण त्याला 7 ओशन्स केले आहेत नाही का. आपण त्याच्यामधून ते व्हॉल्कॅनो इरूप झाले आणि कुठे कुठे ते जागा झाल्या म्हणून आपण त्याच्यावरती राहतोय. पण बेसिकली समुद्र आहे. बरोबर. समुद्रामध्ये हे जे आपण फेकतो ना थ्रो अवे प्लास्टिक, हे ओढ्यामधनं नदीमधनं अल्टिमेटली समुद्रात जात आहे. आणि समुद्रात जे असे करंट्स आहेत की ते 5 आयलंड्स क्रिएट झाले आहेत समुद्रामध्ये. महाराष्ट्र एवढे मोठे. हो बरोबर. प्लास्टिकचे. येस. बापरे. प्लास्टिक डेब्रिज. प्लास्टिक डेब्रिज म्हणजे प्लास्टिकच वेस्ट. ओके. प्लास्टिक वेस्ट. याचे 5 आयलंड 28 फीट बाय 2000 किलोमीटर. बापरे. असे प्लास्टिकचे आयलंड्स क्रिएट झाले. आता समुद्र धोक्यात आला आहे बिकॉज 70% ऑक्सिजन जे आहे ना या समुद्रातल्या वनस्पती देतात. 30% ॲमेझॉनचं जंगल आणि आपल्या सगळ्या ट्रीज देत आहेत. 70% ऑक्सिजन इज जनरेटेड बाय फोटोसिंथेसिस अँड ते सिंगल सेल वनस्पती आहेत त्या देत आहेत. बरं, ऑक्सिजन ते देत आहेत. गोड पाणी जे आपण पितो ते सुद्धा सोर्स जो आहे तो समुद्राचा आहे. त्याचं पाणी इव्हॅपोरेट होऊन जातं आणि ते गोड बनून येतं. म्हणजे प्यायचं पाणी, तुमचा श्वास घेता तो ऑक्सिजन, नंतर ते पाणी पडल्यानंतर येणारं पीक ते तुम्ही खाताय, म्हणजे फूड ऑल्सो. यू आर डिपेंडंट, यू डोंट नो, बट वी आर डिपेंडंट ऑन द सी. 70% वी आर डिपेंडंट ऑन द सी. अँड दॅट इज इन ट्रबल बिकॉज दिस प्लॅस्टिक इज ते ऑक्सिजन क्रिएशनसाठी सगळ्याच गोष्टींसाठी अडथळा ठरत आहे. ओके. सो नाव धिस कुंभ, the first basic message we are trying to give to the planet is how to live a plastic waste free life. Plastic waste free I am talking, plastic free नाही. तर तुम्ही आपण म्हणता म्हणजे याच्यामध्ये आखाडे वगैरे हे सगळ्यांनी ते मान्य केलंय, म्हणजे ऑथॉरिटी टू कम टुगेदर. ओके ओके. आय एम ऑन दॅट कमिटी ऑल्सो, हरित कुंभ कमिटी. ओके ओके. हां. So all have agreed that we are going to give a message of plastic waste free Kumbh. Okay. So how that is we going to, that is an entire project, big project. ओके. मग त्याच्यामध्ये आता आम्हाला 30 स्कूल जॉईन झाले आहेत, 1200 स्कूल जॉईन करायचे आहेत. मुलं असं प्लास्टिक गोळा करणार, हे एका महिन्याचं आहे. ओके. ओनली ड्राय प्लास्टिक. दिस इज 1 month. जे काही घरात येतं रॅपर असू देत ते पुढच्या महिन्यात चालू आहे. सो प्लास्टिकच्या वेस्टचा सर्वात मेजर प्रॉब्लेम जो आहे ना तो कलेक्शन. आता हे गेलं ना माझं प्रॉपरली सेपरेटेड, तर त्याचं फ्युएल बनत आहे एजन्सीच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोग्राम. ओके. डायरेक्ट फ्युएल बनतं आहे डिझेल. बरं. Okay, which is used in that machinery. So there are various ways. Now we are planning 1 crore cotton bags to be made by self-help groups, women employment. येणाऱ्या प्रत्येक माणसाला माहिती असेल की नाशिकमध्ये प्लास्टिक अलाउड नाही आहे. ते हॅमरिंग होईल सोशल मीडिया आणि सगळे ऑल मीडिया. बरोबर. बिहारवरनं एखादा माणूस येत असेल तर तो तिथूनच विचार करत येईल नाशिकमध्ये प्लास्टिक अलाउड नाही तर का. बरं, आला उतरल्यानंतर तुला एक विद्यार्थी कॉटन बॅग देईल आणि तुझी प्लास्टिकची पिशवी काढून घेईल, त्याच्यावर मेसेज असेल. तो 1 crore कॉटन बॅग्स
असं अनेक पद्धतीने अच्छा, हे तुम्ही आता Planning चालू राबवताय. आहे हां, सगळं. बरं बरं, मस्त. ओके, but connected to Kumbh. राईट So Kumbh gives a message to the planet. राईट. है ना? So what message he will carry, that particular person who is coming to visit Nasik? नहीं यार, नासिक का प्लास्टिक वेस्ट फ्री कुंभ था. That message we are going to give. Okay. So coming to the original concept, Kumbh is a brainstorming as deep as sea. To differentiate between what is good and what is bad, what is pap and what is punya, what is wish and what is amrit. To तुमचा विषाचे विचार सोडून अमृताचे विचार घेऊन जाणे, बरोबर. दॅट इज कुंभ. आता त्या समुद्राशी कनेक्ट केल्यानंतर असं पण म्हणता येतं आपल्याला, बेसिकली समुद्राचंच मंथन झालं होतं मायथॉलॉजिकली, है ना. राक्षस आणि ते एकत्र आले होते बरं का, म्हणजे बारामाऱ्या नव्हत्या. दे केम टुगेदर, हॅड अ मीटिंग की आपण अमृत काढू म्हणून. नंतर ते अमृत समुद्राच्याच घुसळण्यातून निघालं, ब्रेनस्टॉर्मिंगमधनं. ते कुंभात एका कलशात आलं आणि तो कलश पळवता पळवता 4 ठिकाणी थेंब सांडले. तिथे आपण कुंभ करतो, बरोबर बरोबर. बरोबर आहे. पण त्या कुंभाचा ओरिजिन सुद्धा समुद्रातनंच आहे, है ना. बरोबर. सो सागर कुंभ. सो दॅट वे दॅट तसं ते link असं केलं. आपण कनेक्ट करतो या विषय. तो ही ओव्हरऑल पार्श्वभूमी आहे कुंभाची. आणि जर मला समुद्राला वाचवायचं असेल तर मला गोदावरीला वाचवावंच लागेल. गोदावरीला वाचवायचं असेल तर तिच्या सगळ्या ट्रिब्युटरीज, तिचे सगळे वॉटर बॉडीज, तिचे सगळे वॉटर सोर्स. बरं, हे करताना मी एकटा करू शकतो का? तर शक्य नाही. तर सगळ्या समाजाला मला एकत्र करायचं आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी त्याच्यात भाग घ्यायचा आहे, ओनरशिप द्यायची आहे. बरोबर. मैंने किया ये, प्रत्येकाला वाटलं पाहिजे मी हे केल्यामुळे हरित कुंभ झाला. ओके. मग त्याच्याने आम्ही व्हेरियस कन्सेप्ट राबवतोय. पहिले तर आम्हाला हे 25 लाख लोक जे आपले सिटिझन्स आहेत, नाशिकचे होस्ट आहेत, त्या होस्टनं ओनरशिप द्यायची की माझं या कुंभामध्ये हे योगदान होतं. मग ते कुंभ काय एक पेड सारखी कन्सेप्ट असेल, प्रत्येक फॅमिलीने एक तरी झाड लावायचंय, वाढवायचंय. त्याच्या घरात शक्य नसेल तर त्याने आम्ही त्याला दुसरा अल्टरनेटिव्ह देऊ, तू वाढव, नंतर ते जाऊन आपण ब्रह्मगिरीवर लावू, है ना, या रिव्हर साईडला लावू. बरोबर. पण प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझं काहीतरी योगदान आहे. मग त्यावेळेला तो होस्ट म्हणून तयार होतो. मग आता माझ्यासारखं प्रत्येक घर कलेक्ट करायला लागलं, आपल्याला जवळजवळ 2 ते 3 लाख विद्यार्थी जॉईन होणार आहेत, म्हणजे 2 ते 3 लाख फॅमिलीज जॉईन होणार आहेत. अच्छा, अरे बाबा. हे प्लॅनिंग आहे. तर आता ते सगळं ॲक्शन प्लॅन चालू आहे त्याचा, वी आर वर्किंग ऑन इट. बट द बेसिक कन्सेप्ट ऑफ कुंभ इज ब्रेनस्टॉर्म. ओके. आणि आंघोळ करून चांगले विचार घेऊन जा. ओके. आता तुला काय पॉईंट ऑफ व्ह्यूने, आता तुमचं कसं जायचं आहे डॉक्युमेंटरी, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही आम्हाला काही प्रश्न आम्ही बनवले होते. बनवा तुम्ही. बनवले होते म्हणजे बनवले. हो. हो. म्हणजे नाही, पण आज जे तुम्ही सांगितलं आता त्या पॉईंटने पण बघू. गुड पर्स्पेक्टिव्ह. मी तुमच्याबद्दल थोडी रिसर्च करत होते काल, आणि तुमचे ते व्हिडिओज वगैरे पाहिले जे इंटरव्ह्यूज घेतात, आणि त्याच्यावरून थोडे प्रश्न तयार केले होते. आता जे तुम्ही हे सगळं सांगितलं की गोईंग टू द बेसिक मेसेज ऑफ द कुंभ अँड रिवायविंग दॅट ट्रेडिशन, तसं मला तुमचं एक यूज ऑफ टर्म्स आणि लँग्वेज जे असते टू गेट मेक पीपल अवेअर, ते मला खूप आवडलं. काल पण मी जे तुमचा व्हिडिओ बघत होते की तुम्ही हे जे शब्द आहे गटरीकरण, की ते चुकतं लोकांना की गोदावरीला नाला का म्हणताय, पण ते एक डेलिबरेट चॉईस आहे. बरोबर. तर की ते फक्त एक टेक्निकल की क्लेम नाही आहे, पण ते मॉरल पण आहे आणि सेन्सरी पण आहे. लोकांना ते हिट व्हायला पाहिजे. तर तुम्हाला आठवतं म्हणजे तुम्ही आधी सगळ्यात आधी गोदावरीला नाला केव्हा
असं सांगितलं होतं की आता नाला आहे. की आता ही नदी राहिलेली नाहीये, आता याचा नाला त्याचं झालेला काय आहे. रिॲक्शन झालं होतं लोकांना? अगदी ते 2012ला अशी पोझिशन होती की पूर्ण नदी ही वॉटर हायसेंथने भरलेली होती. इवन रामकुंड परिसरामध्ये फोम होता, फोम दिसायचा. तो अजून तो गुगल अर्थवर तो आता दिसतो. खाली दिसतो हां. नाही का, हो. तपोवन वगैरे भागाच्या तपोवन, तिकडे दिसतो. बरोबर. तो पहिला रामकुंड होता. हम्म. आणि वॉटर हायसेंथ एवढं झालं होतं की त्यावेळेला 3 बफेलोज एन्स्टँगल होऊन म्हणजे त्याच्यात गुरफटून मेल्या होत्या अरे बापरे. आसाराम बापू पुलाची. म्हणजे गोदावरी वॉज कॅरिंग ओनली सिवेज, नॉट वॉटर. सगळं सिवेज बिंदास गोदावरीतनंच वाहत होतं. त्यावेळेला मी टर्म डिटॅचर्स आला आणि गोदावरी गटारीकरण विरोधी मुवमेंट चालू झाली होती. ओके, तर त्या 3 मशीनना क्रेननी काढावं लागलं होतं आसाराम बापू पुलावरनं. तर दॅट टाइम वी एंटर्ड द कोर्ट्स, हायकोर्टमध्ये वगैरे गेलो. पण आत्ता पोझिशन अशी आहे की आता आम्हाला लोक शोधतात नाही का, इथून पाणी जातंय, इथून पाईप लीक होतं. पूर्वीच्या काळी सगळंच त्याच्यातूनच जात होतं. आता आपण शोधून त्याला स्टॉप करतो. म्हणजे दिस इज अ प्रोसेस अँड दिस इज द डिफरन्स. आणि इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. सी आता बऱ्यापैकी आमची कंटेम्प्ट केस चालू आहे माझी हायकोर्टमध्ये. तर या कुंभापर्यंत मेजर कामं होऊन जातील. कंटेम्प्ट केस कोणावर चालू आहे सर? सगळे कॉर्पोरेशन. अच्छा, म्हणजे ते आता ते याचे दे आर नॉट अडॉप्टिंग द रेकमेंडेशन. There are various orders given by the High Court. हां. There are non-compliance of the High Court order. बरोबर. If they are complied properly, then Godavari will be म्हणजे अविरल, निर्मल, स्वतंत्र, पोल्युशन फ्री, एक्सप्लॉयटेशन फ्री होऊन जाईल. पण ते सांगितलं 1-2 वर्षात होऊ शकते. नाऊ they are also trying very hard to satisfy the court. Otherwise the court is going to punish them. आणि इंडिव्हिज्युअल नावाने कंटेम्प्ट आहेत माझे. राजेश पंडित वर्सेस मनीषा खत्री, राजेश पंडित वर्सेस संदीप करणी, असं इंडिव्हिज्युअल नावाने आहेत. गोदावरीला पोलीस प्रोटेक्शन हे गंगेपेक्षा आधी मिळालं आहे आपल्या केसमध्ये. ऑर्डर आहे 4 PSI 30 पोलीस ओनली टू प्रोटेक्ट गोदावरी. त्यांनी दुसरं काम नाही करायचं. त्याचं काम फक्त गोदावरीला प्रोटेक्ट. असं स्क्वॅड अपॉइंट करण्याचे ऑर्डर हायकोर्टचे आहेत. दे आर नॉट कम्प्लाइड. म्हणजे ह्युमन पोल्युशन जे होतं ते अव्हॉइड होऊ शकेल. देर आर टाइप्स ऑफ देर आर टोटल माइट कम इन टू युअर क्वेश्चन पुढे. देर आर टोटल 5 इश्यूज ऑफ गोदावरी. ऑल रिव्हर्स पॅन इंडिया. 5 विषय आहेत. फर्स्ट इश्यू इज ऑफ फ्लो. वेन यू से रिव्हर, नदी, तर इट हॅज टू फ्लो. इफ इट डझंट फ्लो यू कॅनॉट कॉल इट ॲज अ रिव्हर. इट्स अ बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे टू फ्लो. बरोबर. आता फ्लो सगळ्या नद्यांचा डॅम डिपेंडंट झालेला आहे. वेन डॅम मधून पाणी रिलीज होतं त्याच वेळेला नद्या फ्लो होतात. सो फ्लो कसा पेरेनियल ठेवायचा त्याच्यासाठी ग्राउंड वॉटर रिचार्ज आहे. रूफटॉप रेन म्हणजे देर आर सोल्युशन्स नाही का. मला ते डाऊट होतं की तुम्ही फ्लोला रेन वॉटर कसं कनेक्ट करतो. नदी कशी वाहते पहिली गोष्ट हे समजून. ज्या वेळेला पाऊस पडतो तर पाऊस पडून पाणी आपलं डिरेक्शन लोएस्ट पॉईंटला जाण्याचा प्रयत्न करतं. ओके, तर ते 2 पद्धतीने जातं. एक सरफेसवरून जातं, एक अंडरग्राऊंड जातं. ओके, मग ते जे सरफेसवरनं जातं ते आपल्याला दिसतं. अंडरग्राऊंडमधनं जे जात असतं ते इकॉलॉजिकली हळूहळू नॉट दॅट स्पीडीली बट हळूहळू ते पर्कोलेट होत लोएस्ट पॉईंट म्हणजे ओढ्यांमध्ये, उपनद्यांमध्ये आणि मग मेन नदीमध्ये. असं ते इंटरकनेक्टेड असतं ग्राउंड वॉटर. नाऊ व्हॉट हॅज हॅपन
ग्राउंड वॉटर वी टर्म इट ॲज माय वॉटर बँक ऑल्सो. दॅट इज वन मुवमेंट की माझ्या रूफटॉपवर पडणारं पाणी मी माझ्या बोरवेलमध्ये किंवा माझ्या वेलमध्ये जर रिचार्ज केलं तर ग्राउंड वॉटर रिचार्ज होईल. मलाही दुष्काळामध्ये पाण्याची कमतरता पडणार नाही. बरोबर. आणि मी ग्राउंड वॉटरला रिचार्ज केल्यामुळे फ्लॅश फ्लडिंग होणार नाही. म्हणजे फ्लड अँड ड्रॉटला ते आन्सर होतं. प्लस ते पाणी आतून जे पर्क्युलेशन होऊन जातं ते ओढ्या नाल्यां थ्रू नदीमध्ये जाऊन नदी बारामही होत आहे. ओके. होतं काय, आपण 300-300 फूट खाली गेलो आहे. सगळीकडे हे आहे, बोरवेल्स केलेले आहेत. प्रत्येक बिल्डिंग म्हटली की बोरवेल. त्या बोरवेलमधनं 2-4 मिनिटात आपण पाणी उपसून घेतो. त्या पाण्याला नेचरला पोचवायला 300-400 वर्ष लागतात. जे पाणी आपण काढतोय ते तिथपर्यंत जायला 300-400 वर्ष लागतात. त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर यू कॅन से इट इज ॲक्युफर्स, दे आर एम्प्टीड. काढतोच आहे बँकेतनं, फक्त पैसे काढतोय, एवढी ठेवतच नाही आहे. ओके. तो विल गो बँकरप्ट. बरोबर. ना. तर ते वॉटर टेबल जसजसं खाली व्हायला लागतं. नदी कधी वाहते, ज्या वेळेला धरती मातेचं पोट पूर्ण भरतं आणि ती ओव्हरफ्लो होते. ते खड्डे ॲक्युफर्स ओव्हरफ्लो होतात ते पोट भरून तिचं. तर ते मग ग्रॅव्हिटीने लोएस्ट पॉईंटला जात जात रिव्हर्स फ्लो. ओके. दिस इज नॅचरल सायकल. आपण ते डिस्टर्ब केलं आहे. सो रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटरशेड मॅनेजमेंट, नंतर सॉईल इरोजन थांबवणे, दीज आर द मेजर्स टू मेक रिव्हर्स पेरेनियल. ओके. वी आर आर्टिफिशियली डिपेंडंट, आवर रिव्हर्स आर आर्टिफिशियली डिपेंडंट ऑन डॅम रिलीज. ओके. बरं, ते अनेक फायदे आहेत त्याचे. बट इफ पहिली गोष्ट तर रिव्हर फ्लो व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी ग्राउंड वॉटर आपलं लेवल चांगली व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे हे करायचं आहे. विच इज नॉट हॅपनिंग अँड दॅट हॅज टू हॅपन. मी परवाच्या आमच्या एका मीटिंगमध्ये प्रश्न विचारला होता त्यांना, प्लॅन बी काय आहे. आत्ता कुंभमध्ये आपण आंघोळ आहे ना डॅम रिलीजवरनं करणार आहे, धरणातनं पाणी सोडणार, तिकडं अजून एक धरण बांधणार वगैरे वगैरे. मग त्यांना उदाहरण दिलं मी बँगलोरचं. 22ला बँगलोरला मॅसिव्ह फ्लड होता. गाड्या सगळ्या रस्त्यात पाण्यात बुडालेल्या. 23ला मॅसिव्ह फ्लड. 24ला वॉटरलेस सिटी, काहीच नाही. मग ते मॉलमध्ये जाऊन आंघोळी करा वगैरे वगैरे असं सगळं. इन द इव्हेंट डॅममध्येच पाणी नसेल तर आपण कुंभ कसं करू. तर ते कोणाकडेच आन्सर. म्हटलं आता 8 महिने पाऊस पडला पण ग्राउंड वॉटरचं टेबल वाढलंच नाही. म्हणजे कॅच द रेन ही जी कन्सेप्ट आहे. सो यू हॅव टू कॅच द रेन, पुट इट इन टू द ग्राउंड, ग्राउंड वॉटर टेबल वाढवा, रिव्हर्स विल फ्लो. मग ते आता सिरियसली घेतलंय. बघू आता हा पावसाळा तरी वाया नाही जाऊ द्यायचा आहे, कंपल्सरी करायचं आहे सगळ्यांना. सो पहिला इज फ्लो. वेन द रिव्हर स्टार्ट्स फ्लोईंग देन कम्स पोल्युशन, है ना. मग ते पोल्युशनमध्ये टाईप्स आहेत, सीवेज आहे, सॉलिड वेस्ट आहे, केमिकल वेस्ट आहे. त्याला कसं ॲड्रेस करायचं. थर्ड इश्यू इज ऑफ एन्क्रोचमेंट, दॅट इज नदीच्या हद्दीत जाणं, ब्ल्यू लाईनमध्ये एन्क्रोचमेंट्स वगैरे वगैरे. फोर्थ इश्यू इज ऑफ एक्सप्लॉयटेशन, दॅट इज कॉन्क्रिटायझेशन ऑफ रिव्हर्स, चॅनलायझेशन ऑफ रिव्हर्स, नाही का. द रिव्हर हॅज टू फ्लो फ्रीली तिच्या पद्धतीने. हे जे रिव्हर बेडचं कॉन्क्रीट, आमच्या एका मित्राची केस आहे ती देवंग्यांची, नाही का, रिव्हर बेडचं. किंवा गोदा पार्क वगैरे त्या पार्शनमध्ये बॅकफिलिंग करतायत, रिव्हरमध्ये घुसतात. रिव्हर बेडच्या त्या केसमध्ये तुम्ही पण वी आर सपोर्टमध्ये. ओके. बट मेन केस देवंग्यांनी. ओके ओके. आम्ही म्हणजे बॅकअपमध्ये. ओके. तुम्ही आणि बस्ते मॅडम. बस्ते मॅडम टेक्निकल एक्सपर्टच आहे. बरं. सो
we are supporting the cause. But the main fight is of heritage. It is a fight of heritage also, along with river. बरोबर. So concretization is one exploitation. It comes under exploitation. मग रेती उपसा असेल, हे सगळे मायनिंग असेल, डोंगरफोड असेल, डोंगर पण नदीशी कनेक्टेड. बरोबर. सो दॅट इज एक्सप्लॉयटेशन. हे 4 पार्ट्स एका साईडला आहेत, 4 व्हर्टिकल्स, 4 रिजन्स. 5वा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे, दॅट इज माइंडसेट. माइंडसेट ऑफ पीपल. हाऊ यू लुक ॲट अ रिव्हर, हाऊ यू लुक ॲट नेचर. आमचे राजेंद्र सिंग म्हणतात, भगवान हा शब्द जो आहे तो भ से भूमी, ग से गगन, व से वायू, आ से अग्नि और न से नीर, म्हणून भगवान. सो दिस बेसिक 5 एलिमेंट्स आर गॉड. सो जोपर्यंत आपण त्यांचा रिस्पेक्ट करत होतो तोपर्यंत आपण ग्लोबल टीचर आहोत. आपण यांचा रिस्पेक्ट नाही करत आता, आपण यांच्याकडे युटिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो. सूर्याकडे सुद्धा आपण बघतो ना, तर याचा मला काय फायदा होईल, मग मी सोलर बसवतो, मग माझ्या घरातली लाईट लागेल. पाण्याचा मला काय फायदा आहे. पहिला रिस्पेक्टचा भाव होता, आता युटिलिटी झाला. अँड देअर द प्रॉब्लेम स्टार्टेड. सो माझं हेडिंग तेच आहे, रिकनेक्टिंग विथ मदर. तुमचा तो व्हॉट्सअपवरचा तो हा पण किती वर्षांपासून ते तो म्हणजे रुद्रगोदावरी आहे, मारून टाकीन आता सगळ्यांना. मस्त आहे. कारण माणसं आहे ना, सोसायटी आहे ना, हे पहिल्यापासून प्रत्येक धर्मात पण आहे सगळीकडे, ते 2च पद्धतीने काम करतात. एक तर त्याला काहीतरी लालच असेल तर हे केल्याने मला फायदा होईल, नाही तर भीती. करोनामध्ये सांगावं नाही लागलं मास्क लाव, भिकारी पण मास्क लावायचा, मरून जाईन गो. सो या 2 पद्धतीने चालतं. बरोबर. म्हणून ते एक भीती आणि एक लालच. म्हणजे तू इस्लाममध्ये जरी गेली तर जहन्नुम जन्नत, नाही का, जे करोगे तो जन्नत, जे करोगे तो जहन्नुम मिळेल, हेल हेवन, स्वर्ग नरक, नाही का. किंवा देवाला सुद्धा ब्राईब, 1 किलो पेढे देतो, माझं हे काम करू, नाही का. सो हे लालच आहे ना सोबत. जे याच्यामध्ये आणि माणसांना कडनं काम करून घेण्याचं असेल तर या 2 पद्धती आहेत. एक तर भीती दाखवता येते ना. तुमचं काम तसं खूप मोठं आहे नाशिकमध्ये, आणि आता आम्हाला त्याच कुंभमेळ्याचा पर्यावरणीय दृष्टीने नाशिक, कारण आता आपण नाशिकमध्ये राहणार, कुंभमेळा येऊन जाईल वगैरे वगैरे, पण त्याचा नाशिकवरती परिणाम कसा होतो, का होतो, आणि भलेही ते काही दिवसापुरता ती जे पाणी आहे ते थोडं दूषित होऊ शकतं, पण खरा इश्यू तुम्हाला वाटतं की विकासाचं बघण्याची दृष्टी थोडीशी चुकीची आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की कॉन्क्रिटायझेशन आता इतके ह्यावेळी खूप कोटींच्या भावात लोक येणार, त्यामुळे यांचे आता असे प्लान आहेत की नदीकाठी अजून घाट करायचे कॉन्क्रीटचे, म्हणजे अजून लोकांना आपल्याला तिथे अकोमोडेट करता येईल. बरोबर आहे. विषय कसा माहिती का, की सी हाऊ यू डिफाईन डेव्हलपमेंट, दॅट इज द बेसिक थिंग. डू यू वॉन्ट टू डेव्हलप अ सिटी लाईक बँगलोर, मुंबई, पुणे, और मॉडेल तुमचं मॉडेल भूतान, सिक्कीम, न्यूझीलंड हे आहे. हाऊ यू, तुमचं प्रॉस्पेक्टिव्ह काय आहे डेव्हलपमेंट या शब्दाकडे बघण्याचं. बरोबर. वी आर मोर कन्सर्न रिगार्डिंग हॅपीनेस इंडेक्स. आता आपण 100 लोक जर भेटलो ना रस्त्याने, त्यांच्या 99 लोकांच्या कपाळावरती अशा आठ्या आहेत नाही का, चिंता आहे, हसत नाहीये त्यांनी. बरोबर. तो त्याच्या विशेष सायकलमध्ये अडकलेला आहे. पण इफ यू गो टू भूतान, देन न्यूझीलंड, तिथं हॅपीनेस इंडेक्स खूप आहे, कारण ते नेचरशी कनेक्टेड आहे. बरोबर. आणि मी ऐकलं न्यूझीलंडच्या एका नदीला ते लिव्हिंग एंटिटीचा दर्जा पण दिलाय कोर्टाने. दॅट वॉज द फर्स्ट कंट्री. फर्स्ट कंट्री. ॲक्च्युली आपल्या कल्चरमध्ये आपण लिव्हिंग एंटिटी नाही, मदर मानतो. पण काय दुर्दैव आहे तरी पण कसं. दॅट इज द फॅक्ट ना.
की आपण फक्त मानतो, कृतीत नाही आणत आहे. आईला, स्वतःच्या आईला आपण एवढा त्रास देऊ का? का ती दुःखी असल्यानंतर आपण आनंदात कसं राहू शकतो? ते तोच तो प्रॉस्पेक्टिव्ह चेंज करायचा आहे basically. बरोबर. आता डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, घाट वगैरे आपण बोलू. घाट हे इको फ्रेंडली वेने पण करता येऊ शकतात, जसे पूर्वीच्या काळी करायचे. महेश्वर तुम्ही गेले असेल हो. तर हार्ड रॉक आहे. आपल्या इथे सुद्धा जुने घाट जे होते ते हार्ड रॉक, चुना, विच इज नॉट हार्मफुल टू द रिव्हर. पूर्वीच्या काळी आहे ना, तुम्ही ऑब्झर्व केलं तर सगळे रस्ते टुवर्ड्स रिव्हर जायचे. आता रिव्हरला पॅरलल रोड्स केले जातात. म्हणजे तो कनेक्ट जो आहे ना नदीशी, तोच आपण खतम करतो. सो रिव्हर फ्रंटला आमचं ऑब्जेक्शन आहे. साबरमती मॉडेलला आमचं ऑब्जेक्शन अधिकृत आहे. बिकॉज इट इज नॉट रिव्हर रिज्युनेशन. इट इज द रिलेटेड टू increase the commercial value of the property. ओके. मग आता हे बिल्डर्स लोक वगैरे रिव्हर व्ह्यू, अरे पण व्हॉट आर यू कॉन्ट्रीब्युटिंग फॉर द रिव्हर? सो द वे यू थिंक द रिव्हर कशी पाहिजे बाजूनी, रिव्हर फ्रंट, इट शुड बी रॅपिडियन नेचर. रायपेरियन पाहिजे, दोन्ही साईडला मस्त झाडी, त्याच्यातून पाथवेज आहेत, पायी चालायचा रस्ता आहे. बरोबर. कॉन्क्रिटायझेशन नाही. सिमेंटचं आणि नदीचं दुश्मनी आहे. चुन्याची मैत्री आहे. म्हणून पूर्वीच्या काळात हार्ड रॉक आणि चुना वगैरे, लाईम वगैरे असं कन्स्ट्रक्शन. बरोबर. सो हाऊ डू यू डिफाईन डेव्हलपमेंट? इज इट हेल्पिंग नेचर और डिस्टर्बिंग नेचर? किंवा म्हणजे मला असंच वाटत होतं, मी पण याच्यावर विचार करत होतो. असं आता साधुग्राम आपण टेम्पररी बांधतो, तसे आपण टेम्पररी घाट नाही करू शकत का? म्हणजे ते काढून घेता येते. आपल्या इथे थोडीशी अडचणी येते, जे ते ह्याला करतात प्रयागला वगैरे. बरोबर. प्रयागला ते माती म्हणजे वाळूची पोते भरून त्याचं स्ट्रक्चर, रस्ते बिस्ते भरून घाटीमधून. आपल्या इथं ते थोडीशी टेक्निकल अडचण आहे बिकॉज ऑफ हायड्रोलॉजी. तरी आता त्याच्यावर ते एक्सपर्ट लोक जे आहेत, प्राजक्ता आहे, म्हणजे या सगळे विचार करतायत की कसं करायचं. पण पब्लिकचं हे पण करावं लागणार, म्हणजे सोय पण करावी लागणार. बरोबर. डिझास्टर मॅनेजमेंट अँगल आहे, क्राऊड मॅनेजमेंट आहे. तर त्या अँगलनी आता दे आर द एक्सपर्ट्स ऍक्च्युली. आम्ही म्हणतोय की मिनिमम तुम्ही नदीचं नुकसान नका करू. राहिला विषय तपोवन, तर मॅडमनीच एक उदाहरण परवाच्या दिवशी दिलं. आणि इफ यू आर गोइंग टू टेक हर इंटरव्ह्यू ऑल्सो, शी शुड से इट. मी बोलता बोलता सांगतोय की ते तपोवन आहे, तेवढाच पोर्शन जंगलचा शिल्लक आहे. आता राम आले होते तर ते जंगल म्हणून आले होते ना, वनवासात वन आहे म्हणून आले होते ना. बरोबर. आता वन तर राहिलं नाही. मग त्यांची आठवण काय आहे रेसिडेन्सची? तर तो छोटासा पॅच राहिला, त्या पॅच मध्ये तपोवन राहायला पाहिजे थोडंसं तरी, जंगल, की इथे राम आले होते दाखवायला, है ना. मग त्याला ऑप्शन्स काय आहेत? त्याला ऑप्शन्स आहे ना, आता हैदराबादला कुठेतरी एक शांतीवन आहे, मेडिटेशन सेंटर बनवलंय त्यांनी. फार जर्मनीचे लोक येऊन तिथे मेडिटेट करतात. खूप पैसा पण मिळतो, रेव्हेन्यू पण जनरेट होतो, फॉरेस्ट पण आहे. बरोबर. तसं तुम्ही इथं तप ऍक्च्युली करणार नाही का, स्पिरिच्युअल अँगल, तुम्ही त्याच्यात ज्यावेळेला माईस सारखं वगैरे आणतायचा प्रयत्न करताय, इंडस्ट्री आणायचा प्रयत्न, काय बापरे, दॅट इज वी ऑब्जेक्ट. आमचं तर माझं ऑब्जेक्शनच असं होतं की तुम्ही लँडस्केप आर्किटेक्ट, हेरिटेजवाले, नंतर त्या टेंटवाला, साधू जे राहणार आहेत ते, पर्यावरण प्रेमी, असे सगळे मिळून आपण जॉईंट व्हिजिट करू. विल फाइंड द बेस्ट सोल्युशन की ज्याच्याने झाडं कापावी लागणार नाही. बरोबर. सो
नाऊ इट विल अराईव्ह थ्रू कोर्ट नाऊ, बट अशाच पद्धतीने सोल्युशन निघणार. बरोबर बरोबर. मग त्यांनी ते म्हैस काढून टाकलंय. काढलंय? वा, म्हैस नाही काढलं. अरे वा, मस्त. दॅट इज अवर फर्स्ट अचिव्हमेंट. Oh. जुने झाडं तोडणार नाहीत, दॅट इज फर्स्ट थिंग. म्हैस तिथून हाकलून देणं. वा वा वा, खूपच बरं. म्हैस करू नका म्हणत नाही आम्ही, तिथे करू तिथे ना, नका. हो ना. सो भकास होऊन जाईल ते पूर्णपणे. कन्फ्रंटेशन आहे ना, म्हणजे कधी कधी तुम्हाला कन्फ्रंटेशननी पण तुमची बाजू सांगावी लागते. हो बरोबर. असं. आणि कधी कधी एकत्र येऊन पण होतात. सो दिस इज द वे यू शुड लुक ॲट डेव्हलपमेंट. आता सगळे रूफटॉप लाखाच्या वर बोरवेल असतील नाशिकमध्ये, त्या सगळ्या बोरवेल कंपल्सरीली रिचार्ज करणे, दॅट इज आवर पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ डेव्हलपमेंट. वी आर नॉट सीइंग जस्ट ब्रिजेसच्या वरती अजून एक ओव्हर ब्रिज, ते नाही आहे. आमचा चिन्मय उदगीरकर वगैरे कधी भेटलं, त्यांचा इंटरव्ह्यू घ्या, तो भारी बोलतो. एअरपोर्ट बांधून नाही का, हायवे, त्याच्यावरचे फ्लायओव्हर्स, त्याच्यावर कशी काय आंघोळ करायची? जिच्यात आंघोळ करायची ती चांगली पाहिजे ना. बरोबर. तुम्ही लोक सगळे बोलत आहे, जिच्यात आंघोळ करायची तिला नीट करा ना आधी. सो आवर फाईट और वॉट एव्हर डिफरन्स ऑफ ओपिनियन यू कॅन से इज ऑफ प्रायोरिटी. Where you should give the priority. Okay. Your priority should be because of Godavari. गोदावरी मुळे नाशिक आहे, गोदावरी मुळे कुंभ आहे ना. सो ज्याच्यामुळे कुंभ आहे, ज्याच्यामुळे पैसे येणार आहे, तर तिचा बेस जो गोदावरी आहे तो पहिला नीट करा. गोदावरीच नीट करायला पाहिजे. बरोबर बरोबर. तर ते म्हणतात नाही नाही, आपण STP पहिले हे बांधू, पहिले तिकडचे फ्लायओव्हर करू, एअरपोर्ट करू, सगळं करा, पहिले तिला नीट करा. तर फाईट इज की प्रायोरिटी कशाला द्यायची. बरोबर. तुम्ही जे शाही स्नान बॉयकॉटचं हे केलं होतं की बंद करा, कारण तो त्यावेळेला आपण त्याच्यासाठीच केला होता. बेसिकली इट इज ऑल रिलेटेड टू चेंज ऑफ प्रायोरिटी. शाही स्नान बंद करा म्हणजे माझं आर्ग्युमेंट हे होतं की ॲट दॅट टाइम कोर्ट हॅड डिक्लेअर्ड that the river water is unfit for human consumption and dangerous to health. आता जर डिक्लेअर्ड आहे, इट इज हार्मफुल, सो आमचं म्हणणं होतं शाही स्नानावर नाही, प्रोहिबिट द यूज ऑफ वॉटर, म्हणजे प्रोहिबिट बेदिंग ड्युरिंग कुंभ. तर पब्लिकला कळेच ना की आंघोळच नाही करायची म्हणजे कुंभ कसं करायचं. सोल्युशन काय होतं, गोदावरीचं पाणी फिट करा. आंघोळ थांबवा हा हेतू नव्हता. कोर्टाचा पॉइंट ऑफ व्ह्यू हाच होता की आता धमकी देऊन काम करून घेऊ. आंघोळ थांबवायचा किंवा कुंभ थांबवायचा कोणाचाच हेतू. बरोबर, पण तो झटका द्यावा लागतो. झटका बनावं लागलो. काय आहे तुमच्या कामात, चांगलं आहे. झटका तो देना पडेगा. आर्ग्युमेंट ही आहे की रिच्युअल विदाउट इकोलॉजिकल इंटिग्रिटी इज हॉलो. बरोबर. मुळात की प्रायोरिटी ती असायला पाहिजे. तुम्ही PIL पण फाईल केली होती. PIL फाईल केली, तिचा निकाल लागला, त्याच्यात व्हेरियस ऑर्डर्स आहेत, 85 रेकमेंडेशन्स आहेत नीरीच्या, प्लस बरेच काही काही सूचना कोर्टाच्या वगैरे आहेत. तर या सगळ्या फॉलो झाल्या तर गोदावरी छान होईल, नाही का, अविरल, निर्मल, स्वतंत्र होईल. पण त्या फॉलो झाल्या नाही आहेत म्हणून कंटेम्प्ट पिटिशन आहे. नाऊ वी आर शुअर की त्यांनी जे ॲफिडेविट्स वगैरे दिले आहेत ना, की ते 2 वर्ष जर कोर्टाच्या मॉनिटर खाली झालं, आता विच वी विल बी प्रेइंग कोर्ट मॉनिटर्ड होईल, आणि त्यांना पैसे पण मिळालेत त्याचे आता, त्याच्यामुळे होईल. तुम्ही सांगितलं की आधी पूर्ण दिसायचं की सगळं सिवेज गोदावरीमध्ये चालतं, पण आता शोधावं लागतं. आता शोध तर असे कुठले कुठले ऑन ग्राउंड चेंजेस झाले? बरेच आहेत ना, बरेच आहेत. हे बघ, पहिलं तर आत्ता मी का नाही ऑफिशियली त्याच्यात घुसत आहे, कारण माझी कंटेम्प्ट पिटिशन आहे.
मी जर रेकॉर्डवर म्हटलं की त्यांनी खूप छान काम केलं तर माझी कोर्टातलं पुढे बरोबर. प्रॅक्टिकली असं आहे की मेजर वर्क झाले आहेत. म्हणजे तुमचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे गंगापूर गाव हे कम्प्लिटेड आहे. पिंपळगाव खामचं म्हणजे 2 मोठे STPs ॲक्च्युअल कम्प्लीट होऊन रनिंग आहेत. अच्छा, ऑपरेट विथ फुल कपॅसिटी आणि विदाउट म्हणजे प्रॉपरली ट्रीट होऊन नदीत पाणी येतं. ओके. नेटवर्क ऑफ कलेक्शन ऑफ द सिवेज इज ऑल्सो 70 to 80% completed. But 10-20% it is remaining. Because काय लिकेजेस हे स्टॉर्म वॉटर पाईपमध्ये लोकांनी सोडलेत सिवेज. ते डायरेक्टली रिव्हरला कनेक्टेड. आणि झोपडपट्ट्यांना सुद्धा झोपडपट्ट्या स्लम्सचा पण इश्यू आहे, त्यांचं पण डायरेक्टली डायरेक्ट जातं. नंतर एक मेजर इश्यू पेंडिंग आहे पण आता पाईपलाईनमध्ये आहे, दॅट इज CETP केमिकल इफ्लुएन्स ऑफ द इंडस्ट्री. पण आता तो CETP गेल्या 10 वर्षापासून बनत नव्हता. आता या मार्च आपलं जूनमध्ये कम्प्लीट होईल. या जूनमध्ये 26. दे हॅव गिव्हन इट इन रायटिंग अँड दे हॅव स्टार्टेड द वर्क ऑफ CETP. तो कम्प्लीट होणार आहे. सो नंतर आता चेंजेस जर दाखवायचे म्हटले तर आपण असं म्हणू शकतो, कोर्टाचीच ऑर्डर होती की स्कूल्स, कॉलेजेस, NGO सगळ्यांना बरोबर घ्या आणि समाजामध्ये खूप अवेअरनेस कॅम्पेन करा. तर ते आपण काही अंशी सक्सेसफुल झालो. त्याचं एक उदाहरण असं द्यायचं म्हटलं तर असं आहे, वेन वी स्टार्टेड 2012, 99% गणेश आयडॉल्स यूज टू गो इन टू द रिव्हर ॲट दॅट टाइम. 99% गणपती नदीत जायचं 2012. आता 99% नाही जात. दिस इज द अचिव्हमेंट. या माइंडसेट चेंज झाला आहे समाजाचा, सोसायटीचा. आता इट इज बिकम अ फॅशन ऑर स्टेटस सिम्बॉल की नाही आम्ही तर इको फ्रेंडली करतो, शाळेमध्ये आमचं शाळेमध्येच असतं, आमचं जात नाही. सो ही माइंडसेट बिहेवियरल चेंज हा बरोबर. याचं संपूर्ण क्रेडिट हे बच्चे कंपनीला आहे. शाळांमध्ये जे झालं ना जागृती, तो बच्चे म्हणजे पेरेंट्सचे टीचर बनले बच्चे. नाही मला टीचरने सांगितलंय ते आपल्या घरी असंच करायचं. सो दे आर आवर स्ट्रेंथ. सो दीज आर द चेंजेस. आणि सिवेज शोधावं लागत आहे. आता STP सर्वात जास्ती पोल्युशन हे एक्झिस्टिंग STPs करत होते. अच्छा, दिस इज अ बोल्ड स्टेटमेंट. एक्झिस्टिंग STP जे होते ना त्याचं जे स्पेसिफिकेशन होते ते BOD लेवल्स म्हणून असतं, ते 30 पर्यंत अलाउड होतं. दे वेर डिझाईन्ड ॲज पर हिमालयन रिव्हर्स. हिमालयन रिव्हर्सला फ्लो खूप असतो, त्याच्यामुळे ते 30 BODचं डायल्युशन इफेक्ट व्हायचा आणि ते रिक्वायर्ड पर्यंत यायचं. पण 30 BOD लेवल्स आर not fit for human consumption. They can be only used for industrial use or irrigation. बायोडायव्हर्सिटी साठी युजफुल नाही. अच्छा, म्हणजे बायोडायव्हर्सिटी ग्रो नाही म्हणजे नाही नॉट सर्वाइव्ह 30 मध्ये. सो द कोर्ट हॅड ऑर्डर की त्याला अपग्रेड करा, ते BOD लेवल्स 10च्या खाली आणा. नाऊ द मनी हॅज बीन सँक्शन अँड इट इज गोइंग टू गेट कम्प्लिटेड बिफोर May 27. ओके. सो दॅट विल बी अचीव्ड. आणि ते मेजर पोल्युटंट्स होते, कारण लॅक्स ऑफ मिलियन्स ऑफ लिटर डेली ते 30 BODचं पाणी ट्रीटेड वॉटर म्हणून नदीत सोडलं जायचं ना. बरोबर. ट्रीटेड. नाव इट विल बी प्रॉपरली ट्रीटेड, देन इट विल बी बिग अचीव्हमेंट. आता खालच्या सगळ्यांना फटका कोणाला आहे, खालच्या डाऊनस्ट्रीमला सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, तो दूर होईल. मध्ये तुम्ही ते वॉटर हायसिंथ केरळची एक टीम आली होती, त्यांच्याकडनं तुम्ही काही आर्टिफॅक्ट्स करून घ्यायचं. वॉटर हायसिंथचा आहे ना, वॉटर हायसिंथचा प्रॉब्लेम हा आता आम्ही असं सोल्युशन काढलंय की आत्ता काढायचं नाही का, छोटं असतानाच, आणि ते सगळ्या ग्रामपंचायतींना कलेक्टरनी पैसे द्यायचे. अच्छा. ग्रामपंचायतीला द्यायचे, म्हणजे ती ग्रामपंचायत त्याच्या एरियामधली जी नदी आहे ते बोटी लावून सध्या छोटं असतानाच काढायचं. हे सगळे प्रश्न हळूहळू कमी होतील आफ्टर
प्रॉपर सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स नाशिकचे वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत ते प्रॉब्लेम राहणारच आहे. बरोबर बरोबर बरोबर. वी आर नॉट प्रमोटिंग वॉटर हायसिंथ यावं आणि त्याचा उपयोग करावा. वी आर सेईंग की आत्ता जे आहे त्याच्यात तुम्हाला केरळसारखं वगैरे वुमन एम्पॉवरमेंट वगैरे करता येतं त्याच्यात, नाही का, बरंच काही बरोबर. हो 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 बरोबर. दॅट डझंट मीन वी आर सेईंग की वॉटर हायसिंथ येऊ द्या. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे आलेल्या प्रोडक्टला याला कसं वापरायचं, वापरायचं म्हणजे इकॉनॉमिक मॉडेल्स आहेत ते बरोबर. केरळचे वगैरे. बरोबर. सो काढल्यानंतर फेकूनच द्यायचं. त्यापेक्षा खड्डा कर, त्याच्यावर माती टाक, त्याचं खत तयार होईल. बरोबर है ना. बरोबर. सो दीज आर द वेज ऑफ लुकिंग ॲट इट. आणि वॉटर हायसिंथ फक्त लोकांचा गैरसमज आहे सिवेजमुळे होतं. इट इज नॉट सो. अच्छा. शेतीमध्ये जे केमिकल फर्टिलायझर वापरले जातात अच्छा त्यांनी बनवलं त्याचं पण ग्राउंड वॉटर पर्क्युलेट होऊन ते रिव्हरला जातं, तेवढं सफिशियंट आहे वॉटर हायसिंथ. ओके. इट इज अ लॉंग टर्म प्रोसेस. येस. अजून आणि तुमच्या ब्रह्मगिरीच्या प्रोजेक्टबद्दल बोलत होतो आणि माझा प्रश्न हे आहे की रिलिजियस अँगल हे इकोलॉजिकल याच्यामध्ये इन्सर्ट करणे हे हेल्प करतं जास्त लोकांना त्याच्याप्रती केअर वाढवण्यासाठी की हिंडर करतं? गुड क्वेश्चन. ॲक्च्युली सपोज टू बी असं आहे की एक बुक पण आहे माझ्याकडे, आस्था और पर्यावरण रक्षा म्हणून. आपलं जे काही सण वगैरे जे काही होतं ते लोकांना नेचरशी कनेक्ट करण्यासाठी होतं. म्हणजे तुमची नागपंचमी असू देत, बैलपोळा असू देत किंवा दिवाळी असू देत, वॉट एव्हर, इट वॉज द बेसिक कन्सेप्ट वॉज टू कनेक्ट टू नेचर अँड टू रिस्पेक्ट नेचर. ते नेचरचे एलिमेंट्स आहेत ना, बैल, नाग, तर त्यांना रिस्पेक्ट करण्यासाठीचा तो सगळा विषय. इवन नदीमध्ये सुद्धा आपण निर्माल्य जे टाकतो, नारळ सोडतो, नाही का, हे सुद्धा टू पे अवर रिस्पेक्ट्स टू नेचर आहे टेक्निकली. पण ज्यावेळेला तेच निर्माल्य आपण प्लास्टिकच्या पिशवीत बांधून त्याला गाठ मारून टाकतो, इट बिकम्स अ सॉलिड वेस्ट. बरोबर. ओके. ते पिंड जे सोडायचे नाही का भात म्हणून, ते इट वॉज अ फूड टू द फिशेस. बट नाऊ खालचं सगळं कॉन्क्रीट आहे, ते डिकम्पोजच होणार नाही आहे आणि क्वांटिटी खूप ह्यूज आहे, तर दॅट बिकम्स अ पोल्युशन प्रॉब्लेम. इवन इन केस ऑफ गंगा ऑल्सो, माणसाला सोडून द्यायचे. माणसं डेथ झाल्यानंतर त्याला थोडासा अग्नी द्यायचा आणि डेड बॉडी नदी, आजही करतात काशीला. पण त्याचा हेतू असा होता की पूर्वीच्या काळी आहे ना, डॅम्स वगैरे नव्हते गंगेवर, टेहरी डॅम वगैरे मोठमोठे, त्याच्यामुळे गंगा फ्री फ्लोईंग होती, त्याच्यामध्ये खूप मोठमोठे मगरी, मासे हे होते. तर आपली बॉडी वॉज देअर फूड. सो दॅट वॉज द थॉट प्रोसेस. ओके. आता काय झालंय, डॅम झालंय, पॉप्युलेशन वाढलंय, सो नाऊ इट इज बिकम अ प्रॉब्लेम बिकॉज माणसं मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तेवढे मासे मगरी नाहीच आहे बिकॉज ऑफ द रिस्ट्रिक्टेड वॉटर. बरोबर. सो नाऊ इट इज बिकमिंग द समवेअर इट इज बिकमिंग हिंड्रन्स. ओके. बिकॉज आता 25 लाख लोक निर्माल्य जर गोदावरी वाहतच नाहीये तिच्यात आणून टाकलं तर दॅट इज अ प्रॉब्लेम. ज्यावेळेला ती फ्री फ्लोईंग होती आणि 50-40-30-40 हजारच लोक होते, तर इट वॉज हेल्पिंग नेचर. नाव इट इज हिंडरिंग नेचर. सो अँड सनातन इन कल्चर, ॲक्च्युली आपलं कल्चर जे आहे ना ते इव्हॉल्विंग आहे ॲज पर द जसं तुमचं त्या काळाची डिमांड असेल तसं यू हॅव टू चेंज युअर सेल्फ. आता फॉर एक्झाम्पल गणपतीच्या बाबतीत आय विल गिव्ह वन एक्झाम्पल, यू विल गेट द आन्सर. चॅनल डिस्कशन होतं. सनातन संस्थेचे लोक वेर अपोजिंग की गणपती नदीतच बुडवायचा. अच्छा. आणि आम्ही म्हणत होतो नदीत तुम्ही डोनेट करा, नाही का, असं. ते फायटिंग होतं त्यावेळेला. तर वी वेर ऑन चॅनल, डिबेट होता. तर सनातन पीपल सेड की आमच्या शास्त्रात असं म्हटलंय की गणपती हा नदीतच बुडवायला पाहिजे.
त्याच्यामुळे आमची ती भूमिका आहे. मग माझ्याकडे आलं त्या चॅनलवाला. मी म्हटलं भाई माझं एवढंच म्हणणं आहे, म्हटलं की शास्त्रात जे म्हटलं आहे त्याचं प्रॉपरली पालन करा. शास्त्रात म्हटलं आहे माझ्या घरातला मातीचा, माझ्या घरातल्या शेतीचा मातीचा गणपती बनवायचा आणि तो वाहत्या शुद्ध पाण्यात सोडायचा, हे शास्त्राने म्हटलं आहे. वी आर विथ द शास्त्र. ओके. आता ना तर गणपती माझ्या घरातल्या मातीचा बनतो, ना पाणी स्वच्छ आहे, ना मी ज्याच्यात पाण्यात सोडतो ते स्वच्छ आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी गणपतीचा पण आणि माझ्या नदीचा पण अपमान करतो. म्हणून ते आमची ती भूमिका आहे. मग त्याचा तो आन्सरलेस झाला. चेकमेट केलं तुम्ही. नाही वी आर विथ देम म्हणे. सो आपले जे कल्चर होतं, सायन्स होतं ना, दॅट्स वॉज टू हेल्प नेचर होतं, टू रिस्पेक्ट नेचर होतं. बट नाऊ इट इज समवेअर नॉट पॉसिबल. नारळ सुद्धा जो नदीत सोडतात ना, तर इट वॉज ॲश्युम्ड की ते काहीतरी मासे बिसे खातील, और ते पुढे जाऊन वाहत जाऊन किनाऱ्याला एखादं त्याचं झाड येईल. दॅट वॉज द बेसिक कन्सेप्ट. खूप 1000 नारळ जर तुम्ही सोडाल आणि ते नदीच वाहत नसेल तर इट विल बिकम सॉलिड वेस्ट. बरोबर. सो द वे यू लुक ॲट इट. येस. अजून तुमचं पर्सनली गोदावरीशी काय रिलेशनशिप, म्हणजे केव्हा सुरू झाली आणि मग नंतर? ॲक्च्युली माझं एज्युकेशन BE इलेक्ट्रॉनिक्स आहे. माझा पहिला संबंध आला झाडांशी, हायवेच्या ट्री कटिंगशी. तिथून मी एन्व्हायरमेंट या विषयाशी कनेक्ट झालो. नंतर त्या म्हशी मी त्या सांगितलं काढावं लागलं. तिथून मी गोदावरीशी कनेक्ट झालो. आय विल हॅव टू डू समथिंग. अँड वी ॲक्च्युली डोंट, म्हणजे आय पर्सनली अँड वी ॲज अ टीम, वी डोंट थिंक की वी चोज गोदावरी. वी थिंक शी चोज्ड अस फॉर दिस कॉज. अँड वॉट एव्हर वी आर डुईंग, शी इज गिविंग डिरेक्शन्स की तू हे करो, हो करो. त्या ऐन वेळेला ते ती करून घेते, तुम्ही नाही करत. आणि तुम्ही काय असे खूप मोठे नाही आहात किंवा तिची, तर आपण काय करतो, तर तिची सेवा करायचा प्रयत्न करतो. दॅट इज आवर थॉट प्रोसेस. अँड आय गॉट कनेक्टेड विथ द कॉज इन रफली 2009-10. गोदावरी ॲज अ स्पेसिफिक. एन्व्हायरमेंट 2004-05 वगैरे. म्हणजे तुमचे मित्र आहे त्यांच्यासोबत मी बोलत होतो, चेतन काय त्यांचं नाव, चेतनच वाटतं. तर ते म्हणत होतं की 21 संस्थांनी ते गंगा आरतीवरती बहिष्कार टाकला आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ती गंगा नाहीच आहे, गोदावरी नाहीच राहिली, तिचं नाला झालेला आहे. तर कितपत तुम्हाला? नाही बहिष्कार ॲज सच मी ऑब्जेक्शन घेतलं आहे त्याला, की पण माझं ऑब्जेक्शन वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूचं आहे. गोदावरीचा रिस्पेक्ट व्हायला पाहिजे, याच्यात काहीच दुमत नाही. पण त्याच्यासाठी गोदावरी जी आहे ना, ती गोदावरी व्हायला पाहिजे. ओके. आपल्याला गोदावरीची आरती करायची आहे, त्याच्यासाठी गोदावरी पाहिजे. बरोबर. आता व्हॉट इज गोदावरी इन दॅट पर्टिक्युलर एरिया, दॅट इज बिनीथ द कॉन्क्रीट. बरोबर. ते जी भूगर्भात नाही येत आहे ना, ते स्प्रिंग्स जे आहेत ना, तेच आपण थांबवले. सो वी आर सेइंग की माझं म्हणणं की कॉन्क्रीट टाकायला तर हायकोर्टने मनाई केली आहे. नाही, एनी टेम्पररी और परमनंट स्ट्रक्चर इज नॉट अलाउड विदिन द ब्ल्यू लाईन. दॅट इज हायकोर्ट्स ऑर्डर. सो यू आर नॉट रिमूव्हिंग द कॉन्क्रीट अँड यू आर अगेन ट्राईंग टू बिल्ड सम स्ट्रक्चर्स विच आर प्रोहिबिटेड बाय द कोर्ट. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आरतीला विरोध नाही आहे, पण आरतीमध्ये आम्ही नाही आहे. बरोबर. त्यामुळे बोलवतात पण मग आम्ही नाही जात. बरोबर. आणि आरती होऊ नये असं नाही वाटत आहे, पण आरती ही गोदावरीची व्हावी. का करतो आपण आरती, तर त्या तिचा रिस्पेक्ट करण्यासाठी आरती करतो. तुमच्या शोबाजीसाठी तुम्ही आरती थोडीच करता. आम्ही आरती करतो हे तुम्हाला दाखवायचं आहे. आमचं म्हणणं आहे, जिची आरती करतो तिला आधी आपण रिज्युनेट करा आणि मग आरती करा. सो दिस इज द थॉट प्रोसेस. येस. अजून
काय अजून कुठला क्वेश्चन? मला थोडं हे हरित कुंभ कमिटीबद्दल सांगा. हरित कुंभ कमिटीमध्ये आता हे सगळेच आपण एकत्र असणार आहे. ऑल गव्हर्नमेंट पीपल अँड ऑल स्टेक होल्डर्स ऑफ नाशिक वी आर ट्राईंग टू अँड दे विल बी द ओनर्स. नो बडी इज म्हणजे माझ्यामुळेच हरित कुंभ होईल असं नाही. एव्हरीबडी शुड फील मीन्स मागच्या वेळेला जे हरित कुंभ झाला तर सायकलिस्ट लोक सायकल चालवायचे. दे सेड आमच्यामुळे हरित कुंभ झाला. ओके. ब्लॉगर्ससारखे ग्रुप जे क्लिनलीनेस ड्राईव्ह करायचे ते म्हणणार आमच्यामुळे हरित कुंभ झाला. सो एव्हरी सिटीजन, एव्हरी स्टेक होल्डर, बी इट साधू, संत, समाज और गवर्नमेंट और NGOs, एवरीबडी शुड बी एबल टू से भाई मेरी वजह से हुआ. दॅट इज हरित कुंभ. तर तुमचं 2027 कुंभच्याबद्दल काय विजन आहे की तुम्हाला कसं वाटतं? How will it be? विजन तर एकच आहे की दॅट ब्रेन स्टॉर्मिंग शुड बी डन. सेंटर पॉईंट शुड बी क्लायमेट चेंज बिकॉज दॅट इज द मोस्ट सिरियस प्रॉब्लेम. दोन सिरियस विषय आहेत. एक तर टेररिझम आहे आणि क्लायमेट चेंज आहे. बट वी बिलीव्ह दॅट टेररिझम इज ऑल्सो डायरेक्टली कनेक्टेड टू एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जे काही वॉर्स चालू आहेत जागतिक त्याचं सेंटर पॉईंट नेचर आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल टर्की सिरिया वॉर असेल, इस्रायल पॅलेस्टाईन वॉर असेल. टर्की सिरिया हा जो वॉर आहे तो टर्कीमध्ये 2 रिव्हर्स आहेत, युफ्रेटस आणि अजून एक रिव्हर आहे. त्यांचं ओरिजिन आहे. त्या रिव्हर्स दोन्ही टर्कीज अपस्ट्रीम, खाली सिरिया आहे, त्याच्या खाली इराण आहे. मग त्या दोन्ही रिव्हर्स तिथं ओरिजिनेट होऊन सिरियामधनं फ्लो होऊन इराणमधनं जाऊन रेड सीला मिळतात. ओके. तर ती सिरिया जो मधला देश आहे त्याची लाईफलाईन या 2 रिव्हर्स आहेत. ओके. अँड सिरिया वॉज द फर्स्ट कंट्री विच स्टार्टेड फार्मिंग. ओके. आपल्याला गरज नव्हती एवढी, आपल्या जंगल बिंगल भरपूर होतं, फूड होतं. तर त्यांनी पहिल्यांदा फार्मिंग चालू केलं. आणि आता काय झालं, टर्कीने त्या दोन्ही रिव्हर्स ब्लॉक केल्या. सिरिया बेपाणी झालं, पाणीच नाही. ओके. मग सिरियाने काय केलं, त्याच्यातले जे कॉमन मॅन होते आपल्यासारखे ते फोर्स्ड डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे यू टर्म देम ॲज क्लायमेट रिफ्युजीज. दे स्टार्टेड एंटरिंग इन टू युरोपियन कंट्रीज वगैरे. जे तिथे राहिले आणि ज्यांनी संघर्ष चालू केला, फायटिंग फॉर देअर राईट्स, त्या संघटनेचं नाव आहे आयसिस. जो ग्रुप इकट्ठा हो गया जिसने फाइटिंग चालू की, ग्रुप का नाम है आइसिस, द फर्स्ट मोस्ट ड्रेडेड टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन. सो उसका ओरिजिन कहाँ पे है? उसका ओरिजिन पानी. आता सुद्धा जे काही वॉर्स चालू आहे, जॉर्डन रिव्हर अडवण्यामुळे इस्रायल पॅलेस्टाईनचं भांडण आहे, ब्लॉकिंग जॉर्डन रिव्हर. ओके. अगदी पुढे जाऊन इंडिया पाकिस्तान सुद्धा येणार जे आहे ते पाक ऑक्युपाईड काश्मीरचं जे रिव्हर ब्लॉकेजेस वगैरे तसं काहीतरी होणार आहे. इवन तुमचं रशिया आणि ते युक्रेन, दॅट इज ऑल्सो कनेक्टेड टू नॅचरल रिसोर्सेस. अफगाणिस्तानवरती US ने हल्ला करणं म्हणजे क्रूड वगैरेच्या अँगलनी, दॅट इज ऑल्सो कनेक्टेड टू नॅचरल रिसोर्सेस. सो ऑल फाईट्स आर रिलेटेड टू नेचर.